लाडकी बहीण योजना तिसरा टप्पा पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आहे, ज्याची आपण आनंदाने वाट बघत होतो, ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो ती गोष्ट सुरुवात झाली आहे। बघा लाईव्ह कार्यक्रम सुरू आहे, तुमच्या समोर दिसतात मुख्यमंत्री साहेब धाराशिव या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचलेले आहेत। लक्षात घ्या, मोठ्या स्वरूपात घोषणा होणार आहे आणि कोणाकोणाला पैसे आलेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय। बघा सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाला, लवकरात लवकर मोठी घोषणा होणार आहे आणि या स्वरूपात तुम्हाला पैसे देखील मिळणार आहेत। बघा लाईव्ह कार्यक्रम तुमच्या समोर दिसत, मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी स्टेजवर आलेले आहेत। तिसरा टप्पा सुरू झालेला आहे, पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री साहेब थोड्याच वेळात बटन दाबणार आहेत, बटन दाबलं तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। आतापर्यंत बघा कुणाला आलेत का सकाळपासून कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, लवकरात लवकर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा। बघा मुख्यमंत्री साहेब तुमच्या समोर दाखवतोय, लाईव्ह कार्यक्रम सुरू झालाय। लाईव्ह कार्यक्रम प्रत्येक गोष्ट तुम्हाला अपडेटेड स्वरूपात दाखवत आहे। लाईव्ह कार्यक्रम आहे tv9marathi.com, टीव्हीवर हा कार्यक्रम चालू तुम्हाला दिसतोय। मुख्यमंत्री साहेब पण या ठिकाणी स्टेजवर आलेले आहेत, या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री साहेब पण इथे दिसत आहेत। आता बघा लक्षात घ्या, कुणाकुणाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी पाहता येणार आहे, ती म्हणजे ज्या ताईंना पहिल्या टप्प्यामध्ये, पहिला जो टप्पा होता त्या पहिल्या टप्प्यामध्ये पैसे भेटले होते, अशा कोणी ताई आहेत का? बघा ज्यांना 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या दरम्यान ज्या ताईंना 3000 रुपये भेटले होते, किती 3000 रुपये ताईंना ज्या भेटले होते त्या ताईंना या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम आज होणार आहे। 1500 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। तर कुणाच्या आले असतील तर बघा, आज थोडं बँकेला सुट्टी आहे, 3-4 दिवस बँकेला सुट्टी आहे, तरी पण या ठिकाणी पैसे यायला सुरू होणार आहे। बँकेचा त्यावेळेस काही प्रॉब्लेम असेल तर आपण बोलता येणार नाही, पण या ठिकाणी तुम्हाला कुणाला पैसे आलेत का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, पट सांगायचे। ज्यांना 3000 रुपये आतापर्यंत आले होते पहिल्या टप्प्यातल्या ताईंना, त्यांना 1500 रुपये सप्टेंबरचा या ठिकाणी तिसरा टप्पा मिळालाय का, तिसरा हप्ता मिळालाय का, एकदा पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। काळजी करू नका, मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्याला सांगितलंय, सगळ्याला पैसे या ठिकाणी भेटणार आहेत। दुसरा टप्पा होता बघा, दुसरा टप्पा जो होता तो होता या ठिकाणी 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला हा दुसरा टप्पा होता आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 3000 रुपये भेटले होते। तर 3000 रुपये भेटले होते, तर असे कोणी ताई आहेत का ज्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले होते? तर या ताईंना या आज पैसे भेटतात का नाही हे आपल्याला पाहावं लागणार आहे, कारण की 1 महिना अजून झालेला नाहीये। 29 तारखेपासून 31 तारखेपर्यंत म्हणजेच 29 सप्टेंबरला तुम्हाला पैसे भेटू शकतात। दुसरा हप्ता ज्यांना भेटला होता त्यांना तिसरा हप्ता लक्षात घ्या 29 तारखेला भेटू शकतो। जर भेटलाच आज ते 19 तारखेपर्यंत सप्टेंबरच्या तर चांगलीच गोष्ट आहे, पण जरी नाही भेटले काळजी करू नका, तुम्हाला या 29 तारखेला सप्टेंबर महिन्याच्या पैसे 100% अकाउंटला भेटणार आहेत। आणि राहिली गोष्ट आता तिसऱ्या टप्प्याची। तिसरा टप्पा जो आहे हा तिसरा टप्पा लक्षात घ्या कधीपर्यंत चालणार आहे, 14 तारखेपासून 19 सप्टेंबर पर्यंत। लक्षात घ्या 14 ते 19 सप्टेंबर पर्यंत हा तिसरा टप्पा सुरू राहणार आहे। ज्या ताईंना अजून 1 पण रुपया भेटला नाही, अजून 1 पण रुपया भेटला नाही, अशा कोणी ताई आहेत का? पट कमेंट बॉक्स मध्ये सांगा। अशा बघा या तिसऱ्या टप्प्यात फक्त लक्षात घ्या 42 लाख ताईंनाच पैसे भेटणार आहेत। 42 लाख ताईंना या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। 42 लाख ताईंना फक्त आणि फक्त या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटणार आहेत। 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला तिसऱ्या टप्प्यातले पैसे भेटणार आहेत। जर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या 3000 रुपये तरी येऊ शकतात, किंवा या महिन्याच्या सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये पण येऊ शकतात। असे जवळजवळ 4500 रुपये तुम्हाला या ठिकाणी 13 पासून 19 सप्टेंबर पर्यंत पैसे भेटणार आहेत।
तर आता मला कमेंट बॉक्समध्ये भरपूर सारे ताई लाईव्ह दिसत आहेत, तर कुणाला आतापर्यंत सकाळपासून पैसे आलेत का? बघा काही काही जिल्ह्यानुसार वाटप सुरू पण झाले असू शकते, कारण की मागचा जर आपण इतिहास बघितला 14 तारखेला 14 ते 19 तारखेला सभा होती तिसऱ्या वाटपाची पुण्या या ठिकाणी. तर पुण्यामध्ये 19 तारखेच्या अगोदरच पैसे यायला सुरुवात झाली होती, बरोबर. नंतर 29 तारखेनंतर 31 तारखेला काय झाले होते, नागपूर या ठिकाणी एक कार्यक्रम झाला होता. तर 31 तारखेच्या अगोदरच तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली होती. तर आज परत सोलापूर या ठिकाणी काय आहे, धाराशिव या ठिकाणी काय आहे, तर कार्यक्रम आहे चालू आहे, लाईव्ह तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये 14 ते 19 सप्टेंबर मध्ये पैसे भेटणार आहेत. पण लक्षात घ्या कार्यक्रम आज सुरू झालाय, सकाळपासून पण कोणत्या कोणत्या ताईला पैसे आलेत का एकदा पटपट पटपट सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. कुणाला ताईंनो आज सकाळपासून पैसे आलेत का, लवकर 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 कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे. आणि काळजी करू नका, मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी तिसऱ्या टप्प्याच्या वाटपाची सुरुवात केलेली आहे, पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत, काळजी करू नका. पण सकाळपासून कुणाला आलेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे. आता तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये मी सांगणार आहे, ज्या हा तिसरा टप्पा आहे, तिसरा टप्पा, तर त्या तिसऱ्या टप्प्यांच्या याद्या ऑलरेडी जाहीर झालेल्या आहेत. ज्या ताईंना लक्षात घ्या, तुम्ही जर आता या कंडिशन मध्ये बसायला पाहिजे, 31 ऑगस्ट बघा, 31 ऑगस्ट पहिल्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत, दुसऱ्या टप्प्यात भेटले नाहीत, अशा कोणी ताई असतील तर त्यांच्यासाठी सांगतो, 31 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरलाय का, पहिला प्रश्न तुमच्यासाठी. लगेच मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचंय. 31 ऑगस्टच्या अगोदर जर फॉर्म भरला असेल तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी 4,500 रुपये भेटणार आहेत. आणि 31 तारखेच्या अगोदर फॉर्म भरून तुमचं अप्रुव्हलचं मेसेज आलाय का, 31 तारखेच्या अगोदर विचारत आहे. 31 तारखेच्या अगोदर अप्रुव्हल येणं खूप गरजेचं आहे. लिस्ट पुढे गेलेले आहेत, लिस्ट पुढे गेल्यामुळे त्याच ताईंना या ठिकाणी या तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत. 31 ऑगस्टच्या अगोदर तुमचं डीबीटी होणं पण खूप गरजेचं आहे. या 3 कंडिशन कुणाकुणाच्या पूर्ण आहेत. ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही अशा ताईंनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे की ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्यांनी या 3 कंडिशन पूर्ण केल्या आहेत. पहिली कंडिशन, त्यांनी फॉर्म अगोदर सबमिट केला होता 31 तारखेच्या अगोदर. दुसरी गोष्ट, 31 तारखेच्या अगोदर त्यांना अप्रुव्हल पण आलंय. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्यांना 31 तारखेच्या अगोदर डीबीटी ऍक्टिव्ह केलंय, ऍक्टिव्ह म्हणतोय मी. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा कोणता फायदा घेणार असाल तर तुमचा फॉर्म पुढे ढकलला जाणार नाही. परत सांगतोय, तुम्हाला पैसे येत नसतील तर हे अजून एक कारण असणार आहे, कारण की 4 सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा, 4 सप्टेंबर पासून या ठिकाणी सरकारने, शासनाने एक मोठ्या स्वरूपात या ठिकाणी छाननी, अर्जाची छाननी चालू केलेली आहे. एक वेगवान प्रकारची, तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, प्रत्येक कार्यालयाला त्यांनी 10 कॉम्प्युटर देऊन, एक्स्ट्रा कॉम्प्युटर देऊन, संगणक देऊन त्यांना काय काम जास्त वाढून सगळ्या फॉर्मची जवळजवळ या ठिकाणी 2.5 कोटी फॉर्म त्यांच्याकडे आलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 1,60,00,000 ताई आल्या होत्या, दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख ताई आल्या होत्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळजवळ 40-42 लाख ताई या ठिकाणी आहेत. तर अशा जवळजवळ 2-2.5 कोटी ताईंचा सगळ्या फॉर्मची या ठिकाणी छाननी होणार आहे आणि त्यांनाच या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात पैसे भेटणार आहेत. तर काळजी करू नका सगळ्यांनी, पण असं नका टेन्शन घेऊ की सर आम्हाला पैसे भेटणार आहेत का नाही. काळजी करू नका, प्रत्येक ताईला पैसे भेटणार आहेत, फक्त दिवस मागे पुढे होतील. आणि बघा, माझं मी काम करतोय, सकाळी 10 वाजता आपले दररोज लेक्चर असतात, पण हा कार्यक्रम उशिरा चालू झाल्यामुळे मी सकाळचा 10चं लेक्चर थोडं पोस्टपोन करून आत्ता टाकत आहे. कारण की जोपर्यंत न्यूज येत नाहीये, जोपर्यंत माहिती समोर येत नाही, तुमच्या पुढे व्हिडिओ बनवून उपयोग नाही. ज्या वेळेस माझ्या समोर माहिती येते ती गोळा करून सगळ्या गोष्टी अपडेट घेऊनच तुमच्या समोर मी सादर होत असतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आपण टाइमपास करणारे व्हिडिओ बनवत नाहीत. एकदम जी गोष्ट परफेक्ट आहे, जी गोष्ट बरोबर आहे, तीच गोष्ट मी समजून सांगायचा व्हिडिओ मध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, लाईव्ह मुख्यमंत्री साहेब तुमच्या समोर आहेत. थोड्याच वेळापूर्वी हे लाईव्ह ऍक्टिव्ह झालेलं आहे, मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत.
ज्या ज्या त्यांना पैसे आलेत कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आणि अजून काही जर अपडेट असतील, कुणाकुणाला ताईला पैसे आले नसतील तर लगेच सांगायचंय. पट सगळ्या ताईंची, बघा एवढे सारे ताई लाईव्ह आहेत, सगळ्यांनी एक लाईक करून टाकायचं दादासाठी. प्रत्येक गोष्टीचा अपडेट्स तुम्हाला देणार आहे. काळजी करू नका, जरी पैसे आले नाही आज तरी काळजी करू नका. 19 सप्टेंबर पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जाणार आहेत. हा टप्पा 14 ते 19 तारखेचा आहे. त्याच्यामुळे असं टेन्शन घेऊ नका की सर मला आज पैसे आले नाहीत, उद्या आले नाहीत. 3-4 दिवस बँकेला सुट्टी आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे सांगतोय काळजी करू नका, पैसे तुमच्या अकाउंटला येतील. आपण आज इथेच थांबूयात. थोड्या वेळात अपडेट अजून काही नवीन आलं तर लवकरात लवकर तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला विचारायचं आहे की तुम्ही ह्या ज्या गोष्टी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत का. भेटूया थोड्या वेळामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.